नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महायुतीत सामील असलेल्या एखाद्या घटक पक्षाने थेट भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करून आपला उमेदवार उभा करावा ही बातमीही मोठी आणि हे धाडसही मोठेच म्हणावे लागेल। याआधी विजय शिवतारेंनी अजितदादांच्या विरोधात दंड थोपटले होते, परंतु तिथे उमेदवार अजितदादांचा आणि दंड थोपटणारे शिंदे गटाचे असा मामला होता। अर्थात तोही मामला आता थंड बस्त्यात गेल्याचे दिसतंय। विजय शिवतारेंची योग्य प्रकारे समजूत काढण्यात आल्याची बातमी आहे। इतरत्र अजून तरी युतीत थेट बंडखोरीचे प्रकार समोर आलेले नाही। अमरावती मात्र त्याला अपवाद ठरू पाहत आहे। भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणांना आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आधीपासूनच त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या बच्चू कडूंनी थेट बंडाचे हत्यार उपसले। अमरावतीत निवडून कुणाला द्यायचे हा प्रश्न असला तरी पाडायचे कुणाला हा प्रश्नच नाही। त्याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे। आम्ही नवनीत राणांसाठी काम करणार तर नाहीच, उलट त्यांना पराभूत करण्यासाठी जोर लावू असे बच्चू कडू आधीपासूनच म्हणत होते। त्यानुसार त्यांनी नवनीत राणांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मूळचे शिवसेनेचे असलेल्या दिनेश बुक यांना आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली। भाजपला लोकसभेच्या प्रत्येक जागेची काळजी आहे आणि केवळ आपल्याच उमेदवारांची नाही तर आपल्या सहकारी पक्षांच्या उमेदवारासाठीही भाजप मेहनत घेत असल्याचे दिसतं। त्यामुळे सहकारी पक्षाचे उमेदवार ठरवण्यातही भाजप महत्त्वाची भूमिका वठवित आहे। त्या पृष्ठभूमीवर थेट भाजपच्या उमेदवाराविरोधात एखादा सहकारी पक्षच बंडखोरी करत असेल तर त्याची गंभीर दखल भाजपकडून नक्कीच घेतली जाईल। त्याचे गांभीर्य बच्चू कडूंना किती आहे किंवा त्याचे सध्याचे अवसान उसने तर ठरणार नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। माध्यमांसमोर दृढ निश्चयाचा कितीही आव आणला तरी पडद्यामागे होणाऱ्या वाटाघाटी कशा निर्णायक ठरू शकतात हे विजय शिवतारेंच्या संदर्भात दिसून आले आहेच। इथे तर थेट भाजप उमेदवाराच्या इब्रतीचा प्रश्न आहे। त्यामुळे बच्चू भाऊंचा हा कडू प्रहार भाजपकडून कसा हाताळला जातो हे लवकरच स्पष्ट होईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।